नमस्कार. आज जागतिक नदी दिन. नदीला आपण माता म्हणतो. तिच्या पवित्र पाण्यात आपली श्रद्धा ठेवतो. नदीची आपण मनोभावे पूजा करतो. पण याच श्रद्धेने आपण तिला विष पाजत आहोत. टाकलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, पूजा सामग्रीचा कचरा आणि कपड्यांचे ढीग, हीच का आपली भक्ती? याच नदीमध्ये आपण पानं, फुलं, फळं, नारळ, अगरबत्ती, दिवा, स्वतःचे कपडेसुद्धा अर्पण करतो. पहा हे नदी किनाऱ्यावरील दृश्य, प्रदूषित दृश्य. भारतभर नद्यांना माता मानले जाते, पण दुर्दैवाने याच नद्या आज मानवी कृतीमुळे सर्वाधिक प्रदूषित होत आहेत. धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी नद्यांचा वापर करताना आंघोळ केल्यानंतर तिथेच कपडे टाकणे, पूजा सामग्री, फुले, नारळ, अगरबत्ती प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून थेट पाण्यात टाकणे, यासारख्या सवयींमुळे नद्यांची स्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. नद्या म्हणजे निसर्गाची जीवनवाहिनी आहेत. त्यांचे पावित्र्य राखणे आणि त्यांना प्रदूषणमुक्त ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. नदीकाठी बसून शांततेचा अनुभव घेण्यासोबत आणि तिच्या स्वच्छतेसाठीही योगदान देऊया. पाणी म्हणजे जीवन आणि नद्या म्हणजे पाण्याचा स्रोत. चला नद्या वाचवूया, जीवन वाचवूया. नदी वाचवा, जीवन वाचवा. नदी आहे आपली माता, तिला प्रदूषणातून मुक्त करा. पाणी जपून वापरू, नद्यांना स्वच्छ ठेवू. नदीचे रक्षण, पर्यावरणाचे रक्षण. नदी स्वच्छ ठेवा, आरोग्यदायी जीवन जगा. चला तर नद्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी आणि त्यांची पवित्रता जपण्यासाठी नदी बचाव मोहिमेचा भाग बनू. आपल्या सामूहिक प्रयत्नांनी आपण येणाऱ्या पिढ्यांसाठी स्वच्छ आणि निर्मळ नद्या मागे ठेवू. आज नाविन्यपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट जरूर करा. धन्यवाद.